तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज तुम्ही बार्शी तालुक्यामधून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना भेटलेले आहात, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी समाधानकारक आमचं समाधान झालेलं आहे। समाधानकारक उत्तरं दिली आम्हाला पटायसाठी, सगळी व्यवस्थित उत्तरं दिली, म्हणजे त्यांनी समाधान केलं। याच्या आधी चारेगाव तुमचं गाव जे येतं ते बार्शी तालुक्यामध्ये येते, चारेगावातील लोकांनी याच्या आधी कधी खासदार पाहिला होता का? नव्हता, नाही, अजिबात नाही, कधीच नाही। आपण काय सांगाल? मी बळीराम अंबादास जाधव चारे। मी आजपर्यंत असला खासदारच बघितलेला नाही, मी पहिल्यांदाच बघतोय अशी व्यक्ती। इतकं मन मोकळं करून गोरगरिबासाठी झटणारा असा खासदार मी पहिल्यांदाच बघतो। मी बाबासाहेब रामलिंग जगदाळे, भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटना, सोलापूर जिल्हा। आजपर्यंत माझ्या हयातीमध्ये, माझं वय 57 वर्ष वय असून आजपर्यंत एकही खासदार शेतकऱ्यासाठी झटणारा आणि तळमळीनं काम करणारा आज तागायत कधी पाहिलेला नाही आणि आम्हाला कधी भेटलेला नाही। हे प्रथमतः हे खासदार जनतेसाठी सातत्यानं झटणारे आणि काम सांगितलं की ते तडीस नेणारे हे असे एकमेव खासदार आहेत। अशी ओळख खरं तर त्यांची महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर आहे। हा, यांची ओळख नुसतं चारेगावापुरती नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही, देशात झालेली आहे। मी बाळासाहेब मुरलीधर जगदाळे, राहणार चारे, इथून धाराशिवला आलेलो आहे। आम्हाला आजपर्यंत असे खासदार मिळालेच नाहीत। त्यांनी आम्हाला बोलून हे केले, आमचं सगळं ऐकून घेऊन त्यांचं म्हणणं मांडलं आम्हाला। पीक विम्या संदर्भात त्यांनी आम्हाला चांगली माहिती दिली। समाधान झालं हो, आमचं समाधान झालं। मी गणपती शिवलिंग मिटकरी, राहणार चारे, तालुका बार्शी। आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाली, आमचं शंका निरसन झालं, आमचं समाधान झालं आले सर। म्हणजे खासदार साहेबांना भेटून तुमचं समाधान झालं? समाधान झालं। मी रामराजे उत्तम जगदाळे चारे। मी रामराजे उत्तम जगदाळे चारे। तर या खासदाराची काम करण्याची पद्धतच इतकी उत्कृष्ट आहे की आम्ही 2-3 वेळेस आमच्या दादा बरोबर, काका बरोबर आलो, तर हृदयाच्या देठापासून काम करणारे खासदार आणि प्रत्येक कामामध्ये स्वतः हिरिरीने भाग घेऊन त्या पुढच्या आलेल्या लोकांचं समाधान करणारे खासदार, एक कामाचे खासदार म्हणून त्यांची ओळख जनतेमध्ये आहे। आणि आम्ही रस्ते संदर्भात त्यांच्याकडे प्रश्न मांडले, त्यांनी आम्हाला पत्र दिलंय की चारे मसोबाची वाडी आणि काटेगाव बांगरवाडी त्याचंही आम्हाला पत्र दिलंय, आणि शिवरस्ता। म्हणजे तुम्ही छोटस जरी काम असेल तर डायरेक्ट खासदार साहेबांना फोन लावताय किंवा येऊन भेटताय? त्यांना फोन लावण्याचं धाडस त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे। आम्ही त्यांना फोन करू शकतो आणि ते आमच्या फोनला उत्तर देतात। शंकर जगदाळे, गाव चारे, तालुका बार्शी, काय सांगा, तुम्ही भेटलात आज खासदार साहेबांना? साहेबाला भेटलो आम्ही। तर मला एक सांगा, तुम्ही आज तुमचं वय किती आहे? आता माझं वय 60 आहे। 60 आहे। याच्या आधी कधी खासदारांना भेटलात का? कधीच नाही भेटलेलो। काय बोलताय? आणि याच्या मागून आमचं 3 वेळेस डिपो जळाले, खासदार साहेबांनी फोन केले डिपो बसवली। म्हणजे तुमच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आज पहिल्यांदा तुम्ही खासदारांना बघितलं, भेटलं? काय बोलताय? हा, मग आता विमा कंपनीसाठी भेटण्यासाठी इकडे आलतो आम्ही। समाधान झालं? समाधान झालं। बाबासाहेब बाबूराव जगदाळे, मुक्काम पोस्ट चारे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम पूर्ण झालेले आहे, विमा कंपनीच्या कामासाठी आलो होतो, आणि खासदार साहेबांनी आमचं पूर्ण समाधान केलेलं आहे। त्याच्या आधी कधी खासदार साहेबांना बघितलं होतं का किंवा भेटलं होतं का? नाही, कधीच नाही, एकही खासदार आम्हाला कधी भेटला नाही ना आम्ही त्यांना भेटलो नाही। पहिल्यांदा खासदारांना भेटलो? पहिल्यांदा खासदारांना भेटलो। काय सांगाल तुम्ही? माझं नाव माणिक अर्जुन काळे, राहणार चारे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आम्ही खासदार साहेबाकडे, ग्रामपंचायत सदस्य, खासदार साहेबाकडे पीक विम्याच्या संदर्भात आलता। तर खासदार साहेबांनी त्याचे उत्तर आम्हाला समाधानकारक दिले, त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे। खासदार साहेबांना फोन करावा असं वाटतो किंवा खासदार साहेबांना भेटायला यायचं असं वाटतं, कधी असं मनामध्ये द्विधा मनस्थिती होती का, किंवा कसं जाऊन भेटावं किंवा काय? खासदार साहेबाला भेटताना अगदी आमच्या घरातला माणूस आहे असं भेटावं वाटतं येऊन कधी बी। तर आमच्या विहिरीचा एक संदर्भातला प्रश्न होता, अनुदानातली विहीर होती, 2 वर्ष झालं फायनल बिलच काढीत नव्हती।
त्या संदर्भात मी खासदार साहेबाला 3दा फोन केला. तर आमचं बिल 1 महिन्याच्या आत खात्यावर पडलं पैसे. काय बोलताय? काय सांगा, आपलं नाव सांगा आणि काय सांगाल तुम्ही आज खासदार साहेबांना भेटलात? याच्या आधी कधी खासदार साहेबांना भेटला होतात का? त्याच्या आधी कधीच भेटलेलो नाही मी खासदार साहेबांना. काय आता आलो पण एकदम समाधानकारक समजा त्यांच्या मला ही मिळाल्या. काय जे आमचं काम होतं त्यांनी लगेचच आमचे समोरच फोन लावून त्यांनी समजा सविस्तर आम्हाला हे करून हे केलं. म्हणजे तुमचं समाधान झालं? समाधान म्हणजे डायरेक्ट फोन लावले त्यांनी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना? लावले आमच्या कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याला फोन लावले. समाधानकारक आमच्या हे झालं. आम्ही आषाढी वारीला पंढरपूरहून बार्शीला आलो. काय बोलताय? हा, बार्शीला आल्यानंतर आमची गाडी 7ला असताना आम्हाला 10 वाजेपर्यंत गाडी मिळली नाही. डेप्युटी मॅनेजरकडे जाऊन तक्रार केली पण त्यांनी क्लिअर सांगितलं की वारीची परिस्थिती आहे, आम्हाला काही गाडी आल्याशिवाय सोडता येत नाही. त्याने आम्हाला थोडं नाराज केलं. एखाद्या वेळेस मी कॅन्सल सुद्धा करू शकतो असं म्हणल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन खासदार साहेबाला फोन लावला. त्यांनी फोन लावल्यावर आमचा फोन घेतला आणि आम्हाला क्लिअर सांगितलं की तुम्ही 15 मिनिटं थांबा. 15 मिनिटात तुम्हाला फोन येईल किंवा गाडी येईल. 13व्या मिनिटात आमच्यापाशी एसटी येऊन उभा राहिली. त्या गाडीत बसून आम्ही चाऱ्याला गेलो. असे 30-35 लोक होते आमच्या बरोबर. जवळजवळ आमचे 2,500-3 हजार रुपये त्या दिवशी एका फोनमुळे वाचले. म्हणजे हा तुम्हाला आलेला अनुभव आहे? हा अनुभव आहे. ही कालच्या आषाढी वारीची परिस्थिती आहे. आणि हे फक्त फोनवर झालं? हा फक्त फोनवर झाला आणि आम्हाला 13व्या मिनिटात आमच्यापाशी एसटी येऊन उभा राहिली. याच्या आधी कधी आयुष्यात खासदाराला फोन लावला होता? नव्हता लावला. कधी भेटला होता का? भेटलो, गावात आलते म्हणून भेटलो होतो. हा, म्हणून माझ्याकडे त्यांचा नंबर होता. नाही हे खासदार सोडून? नाही ओळख नाही कुठल्या खासदारची. तर ही वस्तूच ती आहे. तर आपण चारेगाव असतील किंवा बार्शी तालुक्यातील जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी खासदार साहेबांशी जो संवाद साधलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे असं आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. विश्व विशाल न्यूज वरती आपण अशाच नवनवीन बातम्या पाहत राहणार आहोत. आपण इथं थांबूयात. विश्व विशाल न्यूज साठी विशाल जगदाळे, धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.